राम राम मंडळी, कसं काय बरं ना? चला मग आज जाऊत आपण बागलांमा. आणि तुम्हाला माहितीच शे बागलान माहेराने बोलतात जास्त करीसन. मना माहेर करणा पहिलाच व्हिडिओ शे, नक्की पा. हे माझं छोटंसं गाव ज्याचं नाव पिंपळगाव. आम्ही दर्जातून एंट्री केली. साईडला शिवाजी महाराजांचा पुतळा होता. माझं आणि माझ्या सासऱ्यांचं बालपण इथंच गेलंय. माझं सासर आणि माहेर हे एकच आहे. हे देवीचं मंदिर जिथं खूप छान आहे. मी तिथे दर्शन कायम घ्यायचे शाळेत आल्यानंतर. इथे साईडला आमचं जुनं घर आहे गावातच. ही माझी शाळा आहे. याच्या पुढे हायस्कूल जिथे 5वी ते 10वी ही हायस्कूल आहे. त्याच्या साईडला लेंडी नदी आहे. पुढे ग्राउंडमध्ये राम मंदिर आहे मोठं. हा माझा जाण्या येण्याचा रस्ता जिथे मी बालवाडी पासून तर TY पर्यंतचा प्रवास याच्याने केलाय. आता डांबर झाला. मी जेव्हा जायचे फार खड्डे होते. त्या खड्ड्यांनी जाण्याची वेगळी मजा होती. हा याला पांदी म्हणायचो आम्ही. इथून जाताना 10-12 जण राहायचो. चालू होतं माझं शेत. त्याच्यात ऊस लावलेत आणि साईडला माझं छोटंसं घर. रक्ताचं पाणी करून हालाकीचे दिवस काढून लोकांच्या शेतमजुरी करून परत दगडी फोडून दोघांनी हे घर बांधलंय. ते माझ्यासाठी गोकुळच आहे एक प्रकारचं. आम्ही गाडी लावली. मम्मी पप्पा खूप तिथं आवरत होते. येणार आहेत. प्रत्येक आई अशीच टेन्शनमध्ये असते की मुलगी येणार आहे, तिचे सासरचे येणार आहेत. आवरतच होती मम्मी. आणि मला ते आवडे की तिथं गेली का चंबू घेते, ग्लास घेते, पाणी पिते मनसोक्त, पूर्ण शिवार बघते. आणि आजूबाजूला पप्पांनी झाडं लावली होते नवीन. म्हटलं झाडं खूप छान आहेत. पप्पांना पण हसू आलं की झाडच बघत असते काय. मला झाडं खूप आवडतात घरासमोर. इथे मम्मी सांगत होती की गॅसच्या नळीला उंदराने छिद्र पाडलंय म्हणे. म्हटलं तू चेंज नाही केली का? मग आईने मी बघितली. तो गॅस बंद केला आम्ही आणि ते चेंज करायला सांगितलं त्यांना. मग तेच आई गप्पा मारत होती की तुम्हाला काही जास्त गॅसची गरज नसते शेतात म्हणे. शेगडीवर किंवा चुल्यावर होऊन जातं, पण मग तरी पण करून घ्या म्हणे. कारण उंदरं इतके शेतात खूप असतात आणि आजूबाजूला पूर्ण पाणी भरलेलं असतं पिकांना. तर जास्त एकदम व्यवस्थित बसेल होता. एकदम मस्त चांगली व्यवस्थित चालते का? कोणते चॅनल? सर्व जणांनी गप्पा केल्या. इथून आई आणि पप्पू ब्राह्मण पाड्याला चालले होते. आईला सोडायचं होतं, बंटी दादाची मेहंदी होती म्हणून. आणि मी आणि मिस्टर केडी, माझ्या भागूला बाळ झालं होतं, माझ्या म्हणजे बेस्ट फ्रेंडला, तर त्याला बघणार होतो. आणि काही 2-3 कामं होते घरून. पप्पांनी राम घेतला यांनी. आणि आमचं असं असतं 3 महिन्याने जेव्हा आम्ही घरी जातो ना, तर खूप सारे कामे घेऊन जातो. कोणाला बघायचं दारावर, म्हणजे कामात कामन चारीधाम. आगल्या दिवशी बर्थडे होता म्हणून मी सोनपापडी घेऊन गेली. त्यांना खाऊ घातली मम्मी पप्पांना, त्यांनी मला खाऊ घातली. हे माझे दोघं आई वडील खूप सिंपल आणि साधे माणसं आहेत. यांनी माझ्यासाठी जे केलंय ते कोणीच करू शकत नाही. माझ्या आईने तर खूप सासरवास काढला आहे. मला जन्म दिला आहे त्या सासरवासात. खूप हालाकीचे दिवस. मी व्लॉग सेपरेट करणार आहे एखाद्या दिवशी. हे करत असतानाच निर्मला अक्का आली, माझ्या मम्मीची भक्कम सोबती, जिने कठीण प्रसंगात मम्मीला खूप मदत केली. त्याच्याशी खूप साऱ्या गप्पा करत होती. बागूचं छोटंसं बाळ ज्याचं नाव शिवांश खूप छान आहे. मी त्याला पाहायला गेली होती पहिल्यांदा. मैत्रिणींमध्ये आपल्या ग्रुपमध्ये जर कोणाला बाळ झालं ना, वेगळाच आनंद असतो. मी इतकी आनंदी होती त्याला बघून. त्याला डायरेक्ट फिरवावं लागतं. फिरवलं तर शांत राहतो, बसलं तर रडायला लागून जातो. लहान मुलांना कसं इकडे तिकडे फिरवावं लागतं. त्याच्याबरोबर मस्त खेळली मी. त्याला एक गिफ्ट घेऊन गेली ती, कॅक्टस म्हणून. शिवांश बोल रे, याच्याशी पप्पांकडे जायचं तुला. याच्याशी बोल. कोण आहे बघ, त्याशी कोण बोलतय? तुला शिकवेल तो ABCD. त्याच्याशी बोलत जाय. आलेली होती. रिंकू गावात राहते आणि गावातली ही माझी शाळा. मी मळ्यातून गावात यायची. SMBH विद्यालय ही माझी शाळा होती. या रस्त्याने जायचो हिवाळ्याच्या दिवसात. मला सूर्य दर्शन त्या बायोडिव्हिजनच्या पुढे व्हायचं. अर्ली मॉर्निंग जायचं. ते पप्पू आणि पप्पा मिस्टर केडी आमचं जे शेत आहे हजारी, ते 1000 रुपयामध्ये विकत घेतलं होतं त्या काळात. ते लक्ष्मण काकांना करायला दिलेलं आहे. त्यांच्या शेतात गेले. त्यांनी मस्त कांदे लावलेत, ॲपल बोर लावले, शेड केलेले आहेत कांदे. आणि पप्पांना, पप्पूला आणि यांना खूप आवडतं असं शेतात राहायला. तिथे झाडं वगैरे असं बघितल्यावर खूप एनर्जी भेटते त्यांना. आणि प्रायव्हेट लाईफमुळे काय असतं, ग्रामीण भागाकडे जाण्याचा जास्त वेळ येत नाही, काही जास्त वेळ बसता येत नाही. तर असं कधीतरी गेलं 3-4 महिन्यांनी तर खूप मस्त वाटतं, एनर्जी भेटते.
त्यांचं हे फार्म हाऊस सारखंच आहे, इथं मस्त मळ्यात त्यांनी करून घेतलेलं आहे आणि शेतात त्यांनी कांदे वगैरे लावून. मम्मी आणि मी घरात होती, स्वयंपाक करत होतो. वाजलेत 7:30. पप्पा आणि माझे सासरे मस्त गप्पा करतायत. जीवाभावाच्या माणसांची गप्पा झाल्या पाहिजे, त्यांच्याकडे गेलं पाहिजे. ही आमची छोटीशी टीव्ही ज्याच्यावरनं दादू आणि मी खूप भांडण करायचो. आमच्या खूप भांडण व्हायच्या. सर्वजण जेवणाला महादेवला मंदिरवर झोपाले ते जवळजवळ 5-25 वर्ष मी सुद्धा त्या मंदिरावर झोपलोय 2-4 दिवस. इथे सर्वांची जेवणं झाली. 10 वाजले होते, घरी जायचं होतं. त्या दिवसाच्या माझ्या ह्या काही क्लिकेबल आठवणी. माहेरे अशी गोष्ट आहे जी पैशाने विकत मिळत नसते. मुलींसाठी एक स्वर्गच आहे. प्रत्येकाने माहेरी गेलं पाहिजे, राहिलं पाहिजे. आणि व्लॉग इथेच एंड करते. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मी तुमच्याशी खूप सारे गोष्टी शेअर करणार आहे, म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल. थँक्यू सो मच.